नमस्कार मंडळी. अख्ख्या मुगाची उसळ आपल्यासोबत शेअर करते आहे. रात्रभर हिरवे मूग भिजत टाकले होते. कांदा टमाटा चिरून घेतला, आलं लसूण ठेचून घेतलं आहे आणि हे सर्व कोरडे मसाले घेतले आहेत. गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल घातलं. तेल चांगलं तापलं, जिरं मोहरी त्यात घातलेली आहे. जिरं मोहरी चांगले तडतडले की त्यात चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. चांगले तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. ठेचलेला आलं लसूण तो देखील घातलेला आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्या परतत असतानाच आपण चिरलेला टोमॅटो त्यामध्ये घातलेला आहे पहा. आणि ही हिरव्या मुगाची भाजी पौष्टिक आहे, सकस आहे. डब्यासाठी टिफिनसाठी आपण देऊ शकतो. हळद, हिंग, तिखट, मीठ, गरम मसाला हे सर्व कोरडे मसाले आपण त्यात घातले. एखाद मिनिट चांगलं परतवून घेतलं आहे, पण ते कोरडे मसाले तिखट वगैरे जळायला नको म्हणून पाणी घातलेलं आहे. आणि आपण हे पाणी थोडंसं घालून शिजवून घेणार आहोत. कोरडीच भाजी आपण करणार आहोत. त्यामध्ये आता हे रात्रभर भिजवलेले हिरवे मूग त्यामध्ये घातलेले आहेत आणि शिजण्यापुरता थोडं थोडं पाणी घालून आपण शिजवून घेऊ. कोरडीच अशी हिरव्या मुगाची उसळ आपण करीत आहोत. डब्यासाठी खूप छान पर्याय आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. 5-7 मिनटातच ही भाजी तयार होते. सकस पौष्टिक. निरालीबाई चॅनलवरचे इतरही रेसिपीचे व्हिडिओज आपण पहा. चॅनलला सबस्क्राईब करा.